नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेतल्या काही महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत ज्या आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत, कारण या ज्या संकल्पना असतात ह्या बऱ्याचदा ट्रॅडिशनल बुक्समध्ये आपल्याला मिळत नाहीत, है ना। तर आपण या अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या संकल्पना बघूया। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आपली जी पहिली कन्सेप्ट आहे ती आहे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन्स। आता क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन असं वाटू शकतं की हा शब्द वाचल्यानंतर की डिस्ट्रक्शन म्हणजे काहीतरी इथं डिस्ट्रक्ट होतं आहे, काहीतरी लॉस होतो आहे, पण हे तसं नाही आहे। आणि यालाच शुम्पिटर्स गेल असं पण म्हटलं जातं। म्हणजे तुम्हाला आयदर क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन असं विचारलं जाऊ शकतं किंवा शुम्पिटर्स गेल असं विचारलं जाऊ शकतं। क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे काय की जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे किंवा इंडस्ट्री आहे तिच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात की काहीतरी क्रिएटिव्ह घडण्यासाठी जी काही ओल्ड सिस्टीम आहे ती रिप्लेस केली जाते न्यू सिस्टीम। म्हणजे तुमच्या ज्या काही नवीन संकल्पना असतील किंवा फॉर एक्झाम्पल कोविड-19चा जो काळ आहे, या कोविड-19च्या काळामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्यात की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन त्याला म्हणू शकता। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सोशल मीडिया आता ओपन केलं तर तुम्हाला व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स है ना ऑनलाईन डिलिव्हरीचे भरपूर ऑप्शन्स ओपन झालेत। का तर कोविड-19मुळे बाहेर जाता येत नाही आणि ते सगळं मार्केट। सो एक गोष्ट आहे की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनमध्ये काय ना की काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी येत असतात, म्हणून की हे जे डिस्ट्रक्शन आहे हे कशासाठी आहे तर प्रोडक्टिव्ह यूज करता असतं। तर ती एक बाब लक्षात घ्या। म्हणजे या ज्या काही ऑनलाईन सेलमुळे काय झालं की जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा डायरेक्ट लॉस होत नाही की त्यांचा माल परत कस्टमरपर्यंत पोहोचतो आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली आपण बघितल्या पाहिजेत की डिस्ट्रक्शन आहे पण ते प्रोडक्टिव्ह यूजसाठी आहे, क्रिएटिव्ह आहे, कल्पकता आहे तिथं। जसं ऑनलाईन टीचिंग तुम्ही बघू शकता, ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन क्लासेस जे आहेत की रेग्युलर तुम्हाला क्लासरूम टीचिंग करता पुण्यात येणं, पुण्यात इथं घर बघा, त्याच्यानंतर मेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही घरी राहून ते ऑनलाईन घेऊ शकता, प्रोडक्ट विकत घेऊ शकता। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन। आणि हे जर कल्चर खूप प्रॉपरली आलं तर क्लासरूम आणि ही कन्सेप्ट तर त्या सगळ्या गोष्टी आहेत की ट्रॅडिशनल याच्यातून काहीतरी इनोव्हेटिव्ह करणं, त्याला क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणतात। ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे आणि याला शुम्पिटर्स गेल असंही म्हटलं जातं। पुढची संकल्पना जी आहे ती क्रेडिट रेशनिंग आहे। आता क्रेडिट रेशनिंग काय प्रकार असतो तर जी काही सेंट्रल बँक असते, म्हणजे आता भारताचा विचार जर तुम्ही केला तर याच्यामध्ये ॲट RBI जर विचार केला आपण तर हे काय करतात ना की जो काही इन्व्हेस्टर आहे म्हणजे क्रेडिट देत असताना किंवा कुठल्याही व्यक्तीची पत बघून गोष्टी केल्या जातात। म्हणजे आता हे कधी होतं की ज्या वेळेस लोन कर्ज जे आहे किंवा लोन याची डिमांड खूप जास्त आहे, लोनाची डिमांड खूप जास्त वाढली, मग त्या केसमध्ये की त्याला रेशनिंग केलं जातं की जो इन्व्हेस्टर आहे की ज्याला ते कर्ज पाहिजे आहे त्याची पत बघून त्या गोष्टी वर्क केल्या जातात। तर हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे। आणि हिच्यामध्ये जे आहे की हिच्यात जे एक्सपेक्टेड रिटर्न जे असतात ते मोनोटॉनिकली इन्क्रीज केले जातात, इंटरेस्ट रेट आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार असतो। पण क्रेडिट रेशनिंगच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की पत बघून गोष्टी वर्क करणं त्याला क्रेडिट रेशनिंग असं म्हटलं जातं सिम्पली। नेक्स्ट वन आहे डच डिसीज। आता असं जर विचारलं डच डिसीज तर असं वाटू शकतं की हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बायोलॉजी काहीतरी प्रकार आहे कोविड-19 सारखं। तर डच डिसीज काय आहे तर हे एक इकॉनॉमीशी रिलेटेड गोष्ट आहे की एखादा स्पेसिफिक सेक्टर जो आहे तुमचा तो जर ग्रो करत असेल, म्हणजे आता तुम्ही जर विचार केला की म्हणजे फॉर एक्झाम्पल एक इकॉनॉमीमधला एखादा स्पेसिफिक सेक्टर खूप जास्त ग्रो झाला, ओके। म्हणजे फॉर एक्झाम्पल आताच्या डेटमध्ये कोविड-19 सिच्युएशनमध्ये तुम्ही जर बघितलं की ऑनलाईन सर्व्हिसेस है ना, IT वगैरे, इंटरनेट ह्या गोष्टी इतक्या ग्रो झाल्यात समजा, तर तुम्ही सॉफ्टवेअरमधलं एखादं प्रोडक्ट आहे, एखादं एक सेक्टर जे आहे ते खूप जास्त ग्रो होतं आहे, तिच्यामुळे काय होतं की त्याची जगात मागणी वाढणार। ऑब्वियसली तुमचं एखादं सेक्टर खूप क्वालिटेटिव्हली आणि ग्रो झालं तर जगात त्याची जी आहे तर ती मागणी वाढते आणि तुमचा एक्सपोर्ट त्या ह्याच्यातला वाढतो। तिच्यामुळे काय होतं, आता जर रुपयाचा विचार केला तर रुपया वधारणार आहे किंवा रुपयाची किंमत ॲज कम्पेअर टू डॉलर जी आहे ती जास्त होईल। आणि याच्यामुळे काय होतं, बाकीचे जे सेक्टर्स आहेत रॅदर दॅन दिस सेक्टर है ना, हे जे स्पेसिफिक सेक्टर आहेत की ज्याच्यात खूप चांगली ग्रोथ आहे, पण हे जे बाकीचे XYZ सेक्टर्स आहेत है ना, यांच्या बाबतीत काय होणार की यांचा जो एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट कमी होऊन जाईल। का कारण इथं ह्या सेक्टरमध्ये
आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची किंमत वाढलेली आहे. ऑब्वियसली बाकीची लोक जे यांच्याकडून आयात करत होती त्यांच्यासाठी ती आयात महाग होऊन जाईल आणि हे बाकीचे जे सेक्टर्स आहेत ते तिच्यामुळे अफेक्ट होतात. याला डच डिसीज असं म्हटलं जातं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट क्षेत्रामुळे त्याच्यातल्या ग्रोथमुळं बाकीच्या क्षेत्रांवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. म्हणजे एक तर आहे की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन स्पेसिफिक सेक्टर आणि निगेटिव्ह काय की ऑदर्स. तर त्याला म्हटलं जातं डच डिसीज. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे कार्टलायझेशन. आता कार्टलायझेशन काय असतं ना की कार्टेल म्हणजे काय की याच्यात ग्रुपिंग केलं जातं, ग्रुप बनवले जातात, गट बनवले जातात है ना. ग्रुपिंग ऑफ प्रोड्युसर्स म्हणजे एक उत्पादक जे असतात तर ते स्वतःचे गट बनवतात तिच्यामध्ये. आणि हे गट कशा पद्धतीने काम करतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल ती लोक एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या वस्तूची किंमत निर्धारित करतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी असं असतं एखादी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत ABCD अशा 4ही दुकानात तुम्हाला एकच बघायला मिळेल. त्याला काय म्हटलं जातं की हे कार्टेल सिस्टीम आहे. बऱ्याचदा असंही होतं की एखादी वस्तू आहे की आता यांच्यामध्ये जर कार्टेल झालं, हे 4 प्रोड्युसर्स आहेत यांच्यात कार्टेल झालं, यांनी ठरवलं की आपण ज्या गोष्टीचं प्रोडक्शन करतोय त्याची किंमत आपण 20 रुपये ठेवूयात, ओके 20 रुपीज. तर त्याच्यापेक्षा कुणीही कमी विकणार नाही. याच्यामुळे काय होतं एकतर यांची मार्केटमध्ये मोनोपोली होते, हे ग्रुपनी काम करतात, किंमत कमी जास्तचा संबंध येत नाही, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन नावाचा जो प्रकार असतो तर तो निघून जातो. तर हे कार्टेलायझेशन असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होऊ शकतं जर असं कार्टेल जर नाही बनलं तर मग एखादी वस्तू जी आहे तर हा 18 रुपयाला विकेल, याला वाटलं हा 17ला विकणार, हा 20ला विकतोय, हा त्यातल्या त्यात अजून 17.50ला पण विकू शकतो. म्हणजे याच्यातून काय होतं एखाद्याचा बिझनेस ग्रो होतो. तर कार्टेल जे आहे ते ग्रुपिंग आहे हा ना. म्हणजे साधी गोष्ट आपण जर स्पर्धा परीक्षेच्या विचार केला तर वेगवेगळ्या क्लासची फी वेगवेगळी असते बघा, ABCD है ना. कुणाची 25,000 आहे MPSCची, कुणाची 50 आहे, कुणाची 80,000 आहे, कुणाची 30,000 आहे. आता हे जर 4 क्लासवाल्यांनी एकत्र येऊन ठरवलं की नाही आपण प्रत्येकाकडून 60,000 रुपये घ्यायचे फिक्स, आमच्याकडे एक कुठेही जा, मग इथं काय होतं की यांचा जो काही मार्केटमधलं प्लस मायनस आहे हे होणार नाही आणि विद्यार्थ्याला ती द्यावी लागेल तेवढी फी कुणाकडेही गेला तर ही कॉम्पिटिशन जी आहे ती संपवलं जाते. तर कार्टलायझेशन त्याला म्हटलं जातं. कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेड वेट लॉस. डेड वेट लॉस नावाची कन्सेप्ट काय आहे की जी मार्केट इनसफिशियन्सी जी असते, इनइफिशियन्सी म्हणजे अकार्यक्षमता, त्याच्यामुळे जो लॉस होतो त्याला म्हटलं जातं डेड वेट लॉस. अकार्यक्षमतेमुळे होणारा लॉस, ओके. मुळे जो काही अकार्यक्षमतेमुळे जो काही लॉस होतोय किंवा तोटा होतोय तुम्हाला तर याला डेड वेट लॉस म्हटलं जातं. किंवा याला एक्सेस बर्डन असा पण शब्द आहे. म्हणजे तुम्ही डेड वेट लॉस जे आहे याला एक्सेस बर्डन असंही म्हटलं जातं. तर हाही एक शब्द याच्यासाठी लक्षात ठेवा. सो एक्सेस बर्डन असंही याला म्हटलं जातं. आणि एकंदरीतच मार्केट इनसफिशियन्सी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता आहात आणि तुम्ही तुमचं जे काम आहे तर या 4 लोकांना दिलेलं आहे है ना. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट असेंबल करता तर तुम्ही याला है ना चौकोन बनवायचं, याला त्रिकोण बनवायचं है ना, याला षटकोन बनवायचं, याला सर्कल बनवायचं काम दिलेलं आहे XYZQ है ना. आता याच्यातला जर हा Q इनइफिशियंट असेल है ना तर याच्यामुळे तुमची जी सगळी चेन सिस्टीम आहे किंवा जी तुम्ही सगळ्या गोष्टी असेंबल करणार आहात किंवा हे कुठंतरी एक्सपोर्ट करणार तिच्याने तुमच्या बिझनेसवर लॉस होऊ शकतो. म्हणजे अकार्यक्षम लोकांमुळे तुम्ही जर तुमचं काम अकार्यक्षम लोकांकडे दिलं किंवा त्यांच्याबरोबर करत असाल तर तुम्हाला जो लॉस होतो ना त्याला डेड वेट लॉस म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे आहे की इनइफिशियंट ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस असं पण याला म्हटलं जातं. म्हणजे है ना इनइफिशियंट ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस संसाधनांचं अकार्यक्षम वाटप है ना. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यावर काम करणारे लोक स्किल्ड पाहिजेत, प्रॉपर पाहिजेत. डेप्ट ओव्हरहँग. डेप्ट ओव्हरहँग काय असताना आता हे जे आहे की डेप्ट ओव्हरहँग म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं कर्ज आहे है ना किंवा तुमची जी काही मिळकत असते तर ती कशात खर्च होऊन जाते की जे काही करंट इन्कम आहे ते करंट इन्कम याचं त्याचं देणं देण्यातच निघून जातं तुमचं है ना. म्हणजे एकतर तुमचं कर्ज आहे, डेप्ट आहे आणि त्याच्यानंतर जे काही इन्सेंटिव्ह इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळ्या गोष्टी. आता एकंदरीतच एखाद्या व्यक्तीला पगार जो मिळतोय समजा तर त्याचा पगार 80,000 होता. लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या याच्यामुळे त्याचा पगार 50% कमी झाला, त्याचा पगार झाला 40%.
पण त्याचे खर्च आणि त्या सगळ्या गोष्टी किंवा त्याने आधी घेतलेलं कर्ज वगैरे त्या गोष्टी तशाच आहेत. म्हणजे काय, त्याचं जर बेसिक जो काही खर्च होता अन्न वस्त्र निवारा आणि ह्या सगळ्या गोष्टी, तो समजा फॉर एक्झाम्पल 30,000 असेल. ओके, तर ते 30,000 इथं पण 30 होते, इथंही ते 30 राहतील. घरातली खाणारी तोंडं, घराचं भाडं असेल किंवा घराचं इन्सेंटिव्ह असेल, त्या सगळ्या ज्या आपल्याला है ना कर्जाचे हप्ते असतील है ना. मग आता इथं काय होतं की याच्याकडे उरलेत किती, 10,000 उरतात. म्हणजे काय, डेप्ट ओव्हरहँग होऊन जातं. तर ह्या सिच्युएशनला डेप्ट म्हणजे तो आता इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याच्याकडे काही उरत नाही किंवा त्याला दुसऱ्या अजून काही कुठून मिळण्याचे चान्सेस पण निघून जातात, कारण त्याचं पद पण चालली जाते. याला डेप्ट ओव्हरहँग असं म्हटलं जातं. ओके, सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, नेटवर्क प्रोडक्ट. आता नेटवर्क प्रोडक्ट जे असतं की मोस्ट प्रॉब्ली ज्या काही मल्टीनॅशनल एंटरप्राइजेस असतात, मोठ्या कंपन्या असतात, त्या करतात की ते फॉर एक्झाम्पल है ना की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेटवर्कचं प्रोडक्शन करायचं, वेगवेगळ्या प्रोडक्टचं म्हणजे ABCD असं वेगवेगळ्या ठिकाणी करायचं आणि ते नंतर त्याचं प्रॉपर मार्केटिंग करायचं. ओके, सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे यांच्या बाबतीत की म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विचार केला की पतंजली आहे बघा है ना, पतंजली जे आहे तर पतंजलीचे कितीतरी प्रोडक्ट्स आहेत, नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत है ना. तर हे सगळं काही एका ठिकाणी बनत नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी बनतं आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर एका ठिकाणून पतंजलीचं मार्केटिंग होतं आहे. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट विकत घ्या, त्याच्यावर बघा मॅन्युफॅक्चर्ड बाय, मार्केटेड बाय, तर हे वेगवेगळ्या ठिकाणून, याला नेटवर्क प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आणि हे जर करत असतील तर त्याच्यामधून गोष्टी पण खूप प्रॉपरली वर्क होतात. मग याचं जर तुम्हाला खूप प्रॉपर उदाहरण पाहिजे असेल तर याच्यामध्ये मग जे काही कॉम्प्युटरचे जे काही बिझनेसेस आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक आहे ना, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वर्क होत असतात. तर ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. स्पेशलायझेशन इफेक्ट. आता आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय होतं की चीन आणि भारत, इंडिया अँड चायना या दोघांच्या बाबतीमध्ये ही चर्चा होती की स्पेशलायझेशन इफेक्ट काय ना की एक्सपोर्ट तुम्ही ज्या गोष्टी करतायत, तर तो जो एक्सपोर्ट आहे, जो निर्यात तुम्ही करत असतात उत्पादनांची, ते उत्पादनं कसे पाहिजे ना, त्याला स्पेशलायझेशन इफेक्ट पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये वेगवेगळं जे काही स्किल असतं, वर्करचं स्पेशलायझेशन असतं, तर त्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं की चायनाचं स्पेशलायझेशन काय आहे, तर लेबर इंटेन्सिव्ह जे काही बिझनेसेस आहेत तिच्यावर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशलायझेशन आहे. जसं फॉर एक्झाम्पल याच्यात काय येतं, टेक्स्टाईल, कपडा, त्याच्यानंतर लेदर, अशा याच्यात चायना फार पुढे आहे आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि त्यातल्या त्यात हे लेबर इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे तुमच्याकडे असणारा जो काही मॅनपॉवर आहे ते स्किल्ड करून त्याला खूप प्रॉपरली याच्यात वापरणं अपेक्षित असतं. आता इंडियाच्या बाबतीत काय ना की आपण इथं कुठंतरी चायनापेक्षा कमी पडतो. म्हणजे हे जे इतकं स्पेशलायझेशन इन केस ऑफ लेबर इंटेन्सिंग, तर ते इंडियाच्या बाबतीत होणं अपेक्षित आहे. कारण आपली लोकसंख्या आणि त्या सगळ्या गोष्टी की एक्सपोर्ट जर वाढवायचा असला तर तुम्हाला तो स्पेशलाइज्ड याच्यातून गोष्टी वर्क कराव्या लागतात. आणि चायनाचं दुसरं जे आहे की एक्सपोर्ट पेनिट्रेशन पण खूप चांगलं आहे त्यांचं. एक्सपोर्ट पेनिट्रेशन म्हणजे खूप चांगल्या देशांना स्वतःचा माल पोहोचवणं, हेही चायना खूप चांगल्या पद्धतीने करतं, जे श्रीमंत देश आहेत, US बरोबर असेल किंवा बाकीच्या युरोपियन कंट्रीजमध्ये. तर भारताच्या बाबतीत ही एक गोष्ट आहे की आपल्या इथं स्पेशलायझेशन जी आहे ती गोष्ट खूप प्रॉपरली वर्क होत नाही. आणि ज्यावेळेस स्पेशलायझेशन तुम्ही करता एखाद्या गोष्टीचं है ना, तर त्या केसमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस ज्या असतील तर ज्या प्रोड्यूस होतील आणि कन्झ्युम होतील, तर त्या मोठ्या प्रमाणावर पण होतील आणि त्याची मागणी पण वाढेल. तर याला स्पेशलायझेशन इफेक्ट म्हटलं जातं. भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये स्पेशलायझेशन इफेक्टचा हाच इश्यू आहे की भारत जो आहे तो चायनापेक्षा लोअर स्पेशलाइज्ड आहे. तर हे एक लक्षात ठेवा, लोअर दॅन चायना. मग आपल्याला याच्यावर काम करायचं आहे, लेबर इंटेन्सिव्ह. नेक्स्ट वन, ग्लोबल व्हॅल्यू चेन. आता हे ग्लोबल व्हॅल्यू चेन आहे ना, आपण जे नेटवर्क मार्केटिंग बघितलं त्या संबंधीचंच आहे ना, नेटवर्क प्रोडक्ट नावाची कन्सेप्ट जी होती. तर ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये काय असतं की वेगवेगळ्या ठिकाणी, आता याचा नावच ग्लोबल आहे तर ऑब्व्हियसली जागतिकीकरणासंबंधित हे आहे. वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही तयार करायचे आणि त्याला ग्लोबल चेनमध्ये आणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर इथं आयफोनचं उदाहरण घेतलं, ओके, सो आयफोन जो आहे तर आयफोनच्या बाबतीमध्ये काय ना की त्याचं जे डिझाईन आहे ते डिझाईन कुठं बनतं, US, अमेरिका. त्याच्यानंतर त्याचं जे प्रोसेसर आहे तर ते प्रोसेसर्स जे बनतात की ते ताइवानमध्ये बनतात किंवा कोरियामध्ये बनतात है ना. आणि कोरियामधला कुठला, साऊथ कोरिया. आणि तिसरं जे आहे की त्याला असेंबल कोण करतं, तर त्याची जी असेंब्ली आहे ती चीनमध्ये होती, चायना. आणि नंतर मग आता हे सगळं प्रोडक्ट जे आहे डिझाईन, प्रोसेसिंग आणि असेंब्ली चायना, म्हणजे फायनल प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये येणार.
ओके. सो या 4 पद्धतीने तुम्ही आयफोन बघू शकता. याला ग्लोबल व्हॅल्यू चेन असं म्हटलं जातं. तर ग्लोबल व्हॅल्यू चेन ही एक गोष्ट लक्षात ठेवा की वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटमधून गोष्टी प्रोड्यूस करायच्या, त्या वेगवेगळ्या मार्केटला एकमेकांशी जोडायचं आणि एखादी एक असेंबल प्रॉपर गोष्ट फिनिश्ड जे काही प्रोडक्ट आहे ते सगळ्या जगाला पोचवायचं. आयसोसिनक्रॅटिक ग्रोथ पॅटर्न. ओके. सो आयडिओसिनक्रॅटिक ग्रोथ पॅटर्न. आता हे काय प्रकरण असतं की हिच्यामध्ये काय असतं की ॲग्रिकल्चर जी काही इकॉनॉमी असते आपली जी अर्थव्यवस्था असते तर ती ॲग्री टू सर्व्हिसेस गेलेली आहे बा. भारताचा जर विचार केला तुम्ही तर ॲग्री टू सर्व्हिसेस म्हणजे कृषीकडून सेवा क्षेत्रामध्ये आपण गेलो तर हा जो पॅटर्न आहे ना याला म्हटलं जातं की म्हणजे एकतर तुमची जी प्राईम मूव्हर ऑफ इकॉनॉमी असते ती ॲग्रिकल्चरवरून सर्व्हिसेसकडे शिफ्ट झाली. म्हणजे इकॉनॉमीमधला जो प्राईम मूव्हर आहे तुमचा, ओके, तर तो शिफ्ट होतो इथं प्राईम मूव्हर ऑफ इकॉनॉमी आणि त्यालाच काय म्हटलं जातं इडिओसिनक्रॅटिक ग्रोथ पॅटर्न. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. भारताच्या बाबतीत भारताने हा पॅटर्न फॉलो केलेला आहे. आपण ॲग्रीकडून सर्व्हिसेसकडे गेलो आहे. कृषी वाचत असताना आपलं इकॉनॉमी वाचत असताना तुम्ही बघा कृषीचा आधीचा शेअर किती होता जीडीपीत, आताचा किती आहे आणि सर्व्हिसेसचा किती वाढला आहे. सो इडिओसिनक्रॅटिक ग्रोथ पॅटर्न भारताने फॉलो केलेला आहे. ॲग्रीवरून आपण सेवा क्षेत्रात गेलो. ओपन सेक्टर. आता बघा 2 प्रकारचे सेक्टर असतात, आयदर ओपन किंवा क्लोज्ड. ओपन सेक्टर म्हणजे काय, तिच्यामध्ये कुणीही इन्व्हेस्ट करू शकतं, एनीवन है ना. म्हणजे काय प्रायव्हेट तिच्यात जाऊ शकतं, इंडिव्हिज्युअल वगैरे त्या सगळ्या गोष्टी. मग आता क्लोज सेक्टर जे असतं त्या क्लोज सेक्टरमध्ये तुम्हाला जाता येत नाही है ना. सिटीजन त्याच्या ज्या काही चॉईसेस आहेत तिथं वर्क करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हिच्यामध्ये मेजर पोर्ट्स आहेत बघा है ना. मेजर पोर्ट्सच्या बाबतीत काय किंवा पब्लिक सेक्टर इथं काम करणार, गव्हर्नमेंटच काम करणार, किंवा रेल्वे आहे है ना, किंवा कोल आहे. तर हे क्लोज सेक्टर्स आहेत है ना. इंडिव्हिज्युअली तुम्ही तिथं लगेच वर्क नाही करू शकत, तुमच्या ज्या चॉईसेस असतील. हां, तुम्ही कुठं करू शकता की मायनर पोर्ट आहेत, त्याच्यानंतर स्टील, सिमेंट है ना. तर ह्या गोष्टी. सो ओपन सेक्टर, क्लोज सेक्टर. क्लोज सेक्टर काय की तिथं रेस्ट्रिक्शन असणार आहे, काही टिपिकल निकष असतील त्याच्या बेसिसवरच गोष्टी होतील. ओपन सेक्टरमध्ये कुणीही जाऊन काम करू शकतं. त्याच्यानंतर मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. आता मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम हा जो प्रकार काय आहे की याच्यामध्ये काय होतं की तुमचं डिस्पोजेबल इन्कम जे आहे ते जर वाढलं तर तुमचं स्पेंडिंग जे आहे ते वाढतं. आता डिस्पोजेबल इन्कम काय असतं, ओके. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण एक गोष्ट बघितली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा पगार आहे 50,000 रुपये. या पगारातून त्याने त्याचं घरभाडं दिलं, समजा फॉर एक्झाम्पल 20,000 रुपये घरभाडं दिलं, त्याच्यानंतर 10,000 रुपये किराणावाल्याला दिलं आहे, त्याच्यानंतर इन केस 5,000 रुपये त्याचं जर इतर काही असेल खर्च, तर टोटल 35 झाले. उरले किती 15,000. म्हणजे त्याचं जे इन्कम आहे की टॅक्स, ट्रान्सफर, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याने काय जे काही त्याचं है ना लोन वगैरे जे असेल त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, उरलं किती 15K. याला तुम्ही काय म्हणणार डिस्पोजेबल इन्कम. आता जर तुमचं डिस्पोजेबल इन्कम वाढलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल या केसमध्ये चला असं झालं की याला एक वडिलोपार्जित घर मिळालं स्वतःचं. ह्या घराचं रेंट होतं 20K आणि त्याला एक घर मिळालं आणि त्याच्यामुळे काय झालं की हे 20K इकडे प्लस होणार, आता द्यायची गरज नाही. त्याचं डिस्पोजेबल इन्कम किती झालं 35K. मग या केसमध्ये काय होतं डिस्पोजेबल इन्कम जेव्हा तुमचं वाढतं त्यावेळेस तुमचं स्पेंडिंग जे आहे ते पण वाढतं. तर दॅट इज मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे खर्च वाढून जाणार ऑब्विसली, त्याच्या खिशात जास्तीचे पैसे आले की ते मॉलमध्ये जाणार सकाळ संध्याकाळ. त्याच्यानंतर वाईल्ड ग्लीज फ्लाईंग मॉडेल. आता वाईल्ड ग्लीज फ्लाईंग मॉडेल काय असतं की ज्या वेळेस एखादी लेस ॲडव्हान्स इकॉनॉमी असते, लेस ॲडव्हान्स इकॉनॉमी म्हणजे खूप काही प्रगत नसलेली इकॉनॉमी आहे, ती ज्या वेळेस इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशनशिपमध्ये जाते, ओके. म्हणजे एक लेस ॲडव्हान्स इकॉनॉमी आहे ती डेव्हलप्ड इकॉनॉमीबरोबर काम करते, ओके. म्हणजे बिझनेस सुरू झाला यांचं इंटरॅक्शन व्हायला लागलं. त्या केसमध्ये काय दिसतं तुम्हाला की तिथं डेव्हलपमेंट दिसून येते है ना. डेव्हलपमेंट म्हणजे बऱ्याचदा एक सिंपल गोष्ट घ्या की गावाकडून आपण आलेलो आहोत पुण्यासारख्या शहरामध्ये, मग हळूहळू इथलं कल्चर आणि त्या सगळ्या गोष्टी, मग एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो बाकीच्यांशी बोलणं, आणि त्या याच्यातून मग काय होतं ना एक आधीचं जे कॅरेक्टर असतं है ना
आणि नंतरचं जे कॅरेक्टर आहे तर हिच्यामध्ये बऱ्याचपैकी फरक असतो, तुम्हाला जाणवलं असेल. किंवा एखाद्या छोट्या टाऊनमधून तुम्ही मोठ्या ह्याच्यात आलेला आहेत, मग तिच्यात त्या गोष्टी आपण बघतो आणि तिच्यातून एक तुमच्यामध्ये बदल होतो. द सेम वे लेस ॲडव्हान्स इकॉनॉमी जी आहे ती ज्यावेळेस डेव्हलप इकॉनॉमीबरोबर वर्क करते तर तिच्यातून तुम्हाला विकास दिसून येतो. दॅट इज वाय घीस इकॉनॉमी. ओके, सो या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या. आणि अशाच पद्धतीने आपण महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी बघत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. 9 वाजता भेटूयाच स्पॉटलाईट सिनॅकमध्ये.